नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 18 मे 2025 आणि मी आता हरिद्वार येथे आहे आणि हरिद्वारहून आता दिल्लीकडे जात आहे. तर या ठिकाणाहून परत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जशी वेळ भेटेल तशी तुम्ही शेतं तयार करून ठेवा. कारण की राज्यामध्ये आज 18 मे पासून तर 31 मे पर्यंत धो धो पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. सांगायचं झालं तर पाऊस मुसळधार कसा असणार आहे, पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो. सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे, म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कळीत होणार आहे, म्हणून तुम्ही याची काळजी घ्यावी. कारण की 18 मे ते 30 मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पुणे जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणजे 18 मे ते 30 मे दरम्यान, म्हणून त्यांनी सगळ्यांनी सतर्कतेची काळजी घ्यायची. आणि राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे, त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे, जळगावला पडणार आहे, त्याच्यानंतर जळगावला पडणार आहे, इकडं बुलढाणा, अकोला, अमरावती तिकडे देखील मुसळधार पाऊस पडणार. म्हणजे सांगायचं झालं तर 18 मे पासून तर 30 मे पर्यंत, 18 पासून जवळपास 12 दिवस, दररोज 2-2 दिवस भाग बदलत ओढे नाले वाहतील असा पाऊस पहिली वेळ मेच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे. कोणतंही गाव याच्यातून वंचित राहणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे 18 मे 2025, म्हणजे आजपासून जवळपास 12 दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. वड्याला पाणी येणार आहे, नाल्याला पाणी येणार आहे, नदीला देखील, म्हणजे ना त्याच्यानंतर 22 मे ते 30 मे दरम्यान नद्याला देखील पाणी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे बऱ्याच काही अशा नद्या आहेत तर त्यांना देखील म्हणजे ओढे नाले वाहणार आहेत, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि नद्याला देखील पाऊस येणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पण काय झालं आहे, परिस्थिती अशी की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे आणखीन शेतं दुरुस्त नाहीत. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ह्या म्हणजे 12 दिवसामध्ये काही भागामध्ये पाऊस नसणार, त्यावेळेस तुम्ही काय करा, रोटावेटर, कल्टिवेटर करून तुम्ही तुमचे शेत तयार करून ठेवा. कारण की राज्यामध्ये म्हणजे 18 मे ते 30 मेचा खूप जोराचा पाऊस पडणार आहे. एवढा मान्सूनपूर्व पाऊस तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही, इतका पाऊस हा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. हा मुसळधार पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्याला खूप पडणार आहे. त्याच्यामुळं कोल्हापूर देखील नदीला पाणी येणार आहे, म्हणून कोल्हापूरवाल्याने लक्षात द्यायची. पुणे जिल्ह्याला देखील झोडपून काढणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईकरांनी सर्वांना विनंती की तुम्ही काय करा, तुमचं जनजीवन हे होणार, विस्कळीत होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं, 22 मे ते 30 मेच्या दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्यायची. घराच्या बाहेर निघताना जरा काळजी घ्या, कारण की खूप जोराचा पाऊस पडणार आहे. नाशिकला खूप पडणार आहे, उत्तर महाराष्ट्रात खूप पडणार आहे. नगर जिल्ह्यात पहिली वेळ असेल की पहिल्या पावसामध्ये तुमचे ओढे नाले भरून जाणार आहे, छोट्या छोट्या बंधाऱ्यामध्ये पाणी देखील येणार आहेत, म्हणून नगर जिल्ह्यासाठी अंदाजे बाली सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यात काय झालं, पाणी टंचाई असल्यामुळं बीड जिल्ह्याला सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये कडाष्टी देखील, म्हणजे त्या ठिकाणी छोटे छोटे बंधारे सगळे ह्या पावसामध्ये तुडुंब भरून जातील, कारण की इतका जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परभणी जिल्ह्यात पडणार आहे, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, जालना जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे, हिंगोली, वाशिम, नांदेड जिल्ह्याला देखील खूप पडणार आहे, म्हणून नांदेडकरांनी काळजी घ्यायची गरज आहे. कारण की हा पाऊस जोराचा राहणार आहे, त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण असणार आहे. माझी शेतकऱ्याला परत एक विनंती, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका, कारण की विजा शक्यतो झाडावर जास्त पडतात, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात झालं तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल 19 तारखेला, पण आज आहे 18 मे 2025. मी आता हरिद्वारहून दिल्लीकडे जात आहे आणि या ठिकाणी मुद्दामून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हा अंदाज दिलेला आहे. धन्यवाद.